काय बरं सिलेंडरसाठी फुगून गेली ना ती रंजू. अशा आहे बाई बाया. हा, काही काम नाही केलं तर बातच फुगून जाते, आणि काम केलं तर भल्ल्या गोड गोड राहते. मग आणि काम पडलं का आपल्याच घरी येते लागन तर मग भागतही नाही कुठं द्यायचे. तसंच आहे शांताबाई. आता ते माझ्या तोंडातून निघून गेलं बटे का माझ्या घरी नाही आहे म्हणून सिलेंडर तिचं. आता मला काय माहित, मला सांगितलं असतं पहिले तर मी हो म्हटलं असतं. हो बाई माझ्याच घरी आहे, पण मला काही माहीतच नाही गोष्ट, तर मी कशी हो म्हणू. आणि मग झाल्यावर मी होई म्हणू शकत नाही, म्हणून फुगली ते. म्या का म्हटलं असतं का हो आहे माझ्या घरी, मग तिला वाटलं असतं का हो बाई आहे हिच्या घरी. मच्छी माधुरी कनी खाली खोकाच आहे बिचारे. काय करू, एवढी कामाची पोरगी आहे म्हणाले ते, पण कनी अशा बाबतीत खालीच आहे. सांग तिनं कनी आता एकटं म्हणा नव्हतं पाहिजे, आणि म्हटलं होतं तर तुला जरासा फोन लावून देते का काकू अशी अशी गोष्ट आहे, जर आली तुमच्या घरी तिलाही माहिती आहे ना काही कशी आहे म्हणून चोरकीच आहे. बातच इच्छिन तिथे तिथं जाते तिची इथं येते. हा, तिला काही कामच नाही आहे तर काय करून बाई, घरात कामच नाही ना. हा, मग फिरते याच्या त्याच्या दरवाजात बसते, आणि एकच दिवस काम करते, मग महिनाभरात मग सारं लागून तर खळून काम करते. मग तोंड नाही दाखवत कोणाले, आणि अशा सांगते मग गोष्टी का बापा बापा किती काम करते ना किती नाही. अशा तर आहे या. त्या शिलाला नाही आला राग, तिला म्हटलंही असतं तर कहून का तिला माहित आहे. आता आता तिच्या घरी जमतेन सिलेंडर आला, एकच महिना झाला, म्हणजे पहिल्यांदाच होय तिचं सिलेंडर. 2 महिने गेले तिले, आणि ते कशी चुली गेलीवर करते, सवय आहे तिला करायची. तिला वाटलं असं जाऊ दे ना, गेलं तर गेलं, आपण चुलीवर करून घेऊ, असं तर मागून असं तर राहिलं, असं काही झालं ते, म्हणून ते चालली गेली. पण हे हे फिरून राहील ना सगळे इकडे. जाऊ दे, काय करता आता, ऐकते काय ते, तुला तर माहित आहे कसं आहे ग हिचं रंजूचं काम म्हणून. रंजू आणि गंगा अशाच आहे दोघी. बाकीच्या इले समजून द्या सांगितलं तर समजून तरी घेते, पण ह्या दोघी फुगल्याशिवाय राहत नाही हो बाई. हा, कामं तर आपले करत नाही, आणि पण फुगल्याशिवाय नाही राहत त्या दोघीच्या दोघी. आजी चाकी 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 पाहिजे. हो रे, तुला चाकी पाहिजे, पण तू आजीनं म्हटलं पाहिजे ना, नाही तर मग तिनं म्हणावं काय दिली पप्पा माझ्या नाताले चाकी. हा, असं होईल. चॉकलेट मी देऊन देईन तुला, आणि तू आधीच बोंबलन माझ्या नावानं. मग पहिले तिला येऊ दे, मग देतो. दे ना चाकी, दे ना आजी, आजी दे. सांग लेकरू इथं चॉकलेट मागून राहिलं, आणि त्याची आजी तिथं गोष्टी करून राहिली. बरं झालं सगळं चाललं दोघी जणी तिकून संग सोबत येऊनही म्हटलं इथं गोष्टी करून राहिल्या. काय माय बायकोच्या गोष्टी सरत नाही, किती करते तरी पुरताच सरतच नाही त्याच्या गोष्टी. हो शांते, शांते, अहो हे तुझ्या ना तू चॉकलेट मागून राहिला ना, देऊ का काय करू याले. शांते, शांते दे चाकी दे, शांती. अरे तुला म्हणतो काय राजा शांती, काढत ना ते तुला चांगली. हा, त्यापेक्षा लहान आहे की ते आजी आहे ना तू. आजी म्हणते जा आवाज दे तिला इकडे. आजी मारते मारते आजी. हा, शांती म्हणून नाही शांती. हो साजरा शांती म्हणून नाही मारते ते, आणि तू म्हणून राहिला नाही म्हणजे मला मारते ते. शांती म्हटलं तर माझ्यापेक्षा लहान असून आणि तुला नाही मारत नाही काय. तू तू तुला म्हणते शांती नाही, तुला परमिशन आहे वाटते शांती गिंती मनाची सारं. आजी होय, आजी आजी बंटीची आजी. असं बंटीची आजी होय, मी आजी म्हणू मग. आजी म्हण, आजी आजी आजी. ओ आजी, शांता आजी, आजी हो. बापा गोष्टी सरल्याच नाही का हो, तिकून बोलतच आल्या तरी गोष्टी चालूच आहे. इथं तुझ्या नातू मला मॅट करून राहिला सारा, आजी चाकी दे चाकी दे. हा, आणि मी आवाज देऊ राहिली शांते ओ शांते, होय शांते म्हणते, आणि त्याला म्हटलं शांती नको म्हणू आजी होय, मला म्हणते आजी म्हण म्हणते. हा, मला म्हणते तू शांती नको म्हणू, आजी मारते म्हणते, शांती म्हण आजी म्हण म्हणते आजी. तसंच आहे का तो, असंच म्हणते आपल्याला आजी म्हण आजी, आणि त्याच्या आप्पाने मला म्हणते आप्पा म्हण म्हणते. हा, अशी काय म्हणतं म्हणते आप्पा म्हण म्हणते आप्पा. त्याच्या बापालाही म्हणते बाबाने म्हणून म्हणते आप्पा म्हण म्हणते. याले काय देऊ मग, द्या लागते काय याले काही सांगून दे. हो, त्याच्यासाठी तर आणलंच बाबा त्यानं, चॉकलेट द्या ना त्याले. 5-10 रुपयाची जास्त नका देऊ, तेवढे देऊन द्या, आणि त्याच्या खिशात टाकून द्या. कोणते पाहिजे रे बाबू, पाय तुला कोणते पाहिजे तर देतो मग 10 रुपयाचे घेऊन तुला. हे पाहिजे, हे पाहिजे चाकी, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, सगळे पाहिजे. पाय हो, याला सगळे पाहिजे म्हणते. काकू 2-2 सगळे देऊन द्या, 5च्यातले देऊन द्या त्याला 2-2. कोणते 1 कोणते 2 असे करून 10 देऊन द्या, 10 रुपयाचे. एवढं मोठे चॉकलेट देतो आता बंटीला खिशात टाकून, है ना. बंटी खाईन का एवढं चॉकलेट. बंटी खाते, चाकी खाते बंटी. लय दिवसाच्या बाद आली शांती इकडे. हा, कुठे गेली होती एवढ्या दिवस, गावात नाही होती काय. नाही म्हटलं शांती गावात नाही का म्हटलं बाबा, आली नाही लय दिवसाची, गमूनही नव्हतं राहिलं. म्हटलं आली पाहिजे अंदामनात एखाद्या दिवशी. नाही हो काकू, गावातच तर आहे, वावरातले कामं चालू होते ना, चना गिना सोंगणं होता ना, चना सोंगला, चना काढला, आता गहू येते अजून. आहेच आहे बाबा वावरात सारा झोंबाड माय मांग, तरी तर करून घेते म्हणा ही याच्या आप्पा. तर पण मला काही ना काही यायला जास्त लागते ना, जात असतं मग अंदामंदात. मग नाही होत, कुठं जाणं नाही होत, नाही येणं नाही होत. तुम्ही सांगा बा तुमचं काय म्हणते तर. आता तुम्ही नाही दिसला मला एवढ्यात काही नाही, मला जरा आठवण आली. मग ह्या म्हणेच अचानक चाकी पाहिजे आता चालू झालं मग. आणि कांताई आली होती घरी, तर म्हटलं चल जराशी
कांतासोबत बोलत बोलत जाणंही होते तिथपर्यंत, आणि याने काही घेऊन देतो म्हटलं, आणि तुमच्यासोबत भेटही होते, दोन्ही कामं होते म्हटलं काय ना. मग आली बा इथपर्यंत. मग नाही तर काय हो, एकटी बसली राहतो मी इथं, काय गमत नाही काही नाही. आता कसे येत राहते लोक, येत जात राहते काही ना काही घ्या द्यासाठी, तर गमते बाई. पण आता एवढ्यात कोणी बाया कोणी येऊनच नाही राहिले. काय मी गावातल्या बाया गावात नाही आहे का, तर आले तर लेकरं येते, नाही तर मग माणसं येते, कोणी बाया येऊन नाही राहिल्या. आली तर ते येते एक लाता खाई रंजो, नाही तर मग नाही येत कोणी. ते आली तर येते बापा, कायले खायले सरपाचा पुडा तर साबण तर काही कायले कायले येत राहते ते. काव काकू, सरपाचा पुडा हे ते नेते ते, धुते ते कपडे. कधी तर मला ते एक कपडा घालताना ते दिसते ढगलं, आणि तिचा नवरा तर मला त्याच्यावर दिसते व काय म्हणते टावेलनं बनेनवर. आणि कोणते कपडे घालते हे दोघे जण, आणि काय नाही ते हे काही समजत नाही मला, काय करते काय नाही त्याचं. तर खात असं काय घरी नेऊन, काय म्हणते काय करते काही नाही. आपण काय विचारत बसतो एवढं मोठं, आपलं काम काय आहे दे ना, आपण देऊन देतो चुपचाप, घेऊन जाय बा, असं काम आहे आपलं. हो ना, आताच गेली वाटते ती इथून, मला आवाज म्हणजे दिसली नाही ती इथून जाताना. तिच्या घराच्या कोपऱ्यावर इकून गेली थे, आणि अशी घरात घुसून राहिली होती. तर तेवढ्यात मी तिला आवाज दिला रंजू रंजू करून, तर बोलली नाही, फुगली बाई तिची. नाही शांताबाई अशी म्हणतं काय, फुगली म्हणतं तिची, असं म्हणणं. शांत फुगली बाथे असं म्हणणं. अहो तर पुराणी बोलत ना, तेवढंच बोलतो ना फुगली म्हणून तिची. समजून जाते कांतामाई पब्लिक, माई पब्लिक तशी लई हुशार आहे. माई बहीण भाऊ सगळं समजून जाते. आपण कधी रिकामी जागाही सोडली ना, बरोबर समजते. असे लोक आहे म्हटलं. आली होती आली होती, कायले आली मला नाही माहीत, काय नेलं तिनं. तर मला वाटतं ते कुरकुरे मुरकुरे काय पाकिट आहे ते नेले वाटतं बापा. घरात बसून दोघं नवरा बायको खाते, इकडे काय म्हणते तर दोघंही भांडते, तो तिले मारते, तिच्या मागं धावते रस्ते ना. अन घरात केले का बापा बापा, असं वाटतं का कधी हे भांडलेच नाही का जिंदगीत. असे प्रेमानं राहते खा प्यासाठी, मस्त खाते पिते, असे बसते जसे काही कधी यायचं भांडणच नाही झालं, आताच लग्न झालं काही यायचं. असं वाटतं ते दोघंही असेच आहे, बेशरमच आहे दोघंही नवरा बायको. काय म्हणावं आता, पण तिच्यापेक्षा तो बराच आहे बिचारे. पण त्यासोबत कोण फुगली, त्या काय केलं तिचं, त्या कोणते तिच्या केळीचे बाग कापले. हा, तिच्या घरी तर केळीचे बाग आहे बी नाही, मग कोण फुगली ते. काही केलं असून त्या तिचा चिमटा घेतला काय तिला ते. हो, आता चिमटेच घ्यायचे राहिले मी लोकाईले. आता कामच कोणते आहे बाई मला काकू, आता चिमटे घेतो मी. आणि मग त्याची होते अंगार झाली तर मग त्या मला बोलते, नाही तर मग माझ्यात फुगून जाते. अशा बाया आहे. असं आहे, चिमटे घेतले जराशे का बातच फुगते, आणि चोपडलं तर मग भल्ल्या साजऱ्या राहते. तसं तर असतेच होते, जगाची रीतच आहे ते. जरासं हे झाली त्याला दुखली द्यायची तर मग त्या फुगते, आणि चांगलं बोललं आणि त्याचं पुरं केलं तर मग त्या बरोबर चांगलं राहते. माझ्या घरी आली होती मंगानी, आता दुकानात यायला आली, पण माझ्या घरी आली होती सकाळीच. मला काय म्हणे, काकू 2 काड्या द्या म्हणे. तर मी म्हटलं काड्या काऊन म्हटलं, तुझ्या घरी तर म्हटलं वावर शे चारा आहे, इंधन काडी आहे, काऊन नाही आणत म्हटलं. तर अन्न नाही होत म्हणे, अशी म्हणे. मग मी म्हटलं बाबा अन्न नाही होत, एखादी बंडी सांग म्हटलं, आणि बंडी भरी नाही घेऊन ये म्हटलं, बंडीचं भाडं देऊन दे म्हटलं जे काही घेते ते, असं म्हटलं. नाही तर ट्रॅक्टर सांग म्हटलं, एवढं आहे ना, मग आणावं नाही काय बाई. तर मला म्हणे 2 काड्या द्या म्हणे. मग आता तिथं समोरच दिसते बाई इन्नाचा गुड, तर काय नाही म्हणू काय मी तिले. नाही म्हटलं बापा, 2च्या जागी तिनं 5-6 घेऊन गेली साजरी. काय हो कांता आहे, किती नालाय काय ते. हा, ते तिथं कोणाला तरी सोडलं काय, इथं काकूच्या घरून इंधन नेलं म्हणते तिनं. तिच्या घरी वावर शेत नाही काय, नसन बा, आता गोष्ट अलग आहे. पण पाय ना, असून नसणारे लोक असतं काय म्हणते इकत आले ते, आणि हिच्या घरी असून हिच्या नवऱ्याला गाडीवर टाकून नाही आणतात काय एखादा गठ्ठा. हा, गाडी आहे हिच्या घरी, सायकल आहे हिच्या घरी, हा नाही एक गठ्ठा होत नाही. काय म्हणते तर शान शौकीन शबिली असं काम आहे तिचं. शरम येते तिले 2 काड्या आणायच्या. लोकशावर आणल्या तर काय होते, आणावं आपल्या वावरातून. आदतले मजबूर आहे ना शांताबाई ते. हा, तिला आदत आहे मागायची, आणि ज्याला आता आदत असते मागवायची भागो करायची, त्या बाया अशाच करते, इकून भागवते तिकून भागवते. आता पाय, काकूच्या इथून नेल्या ना आज काड्या, आता 2 दिवस तिला सरत नाही, मग अजून 3ऱ्या दिवशी अजून कोणाच्या इथून आणन, मग परवा अजून कोणाच्या इथून आणन, अशी करण. माझ्या घरी आली पाहिजे आता फक्त. आता सांगतो मी तिला चांगली, आणि माझ्यासोबत बोलली तर पाहिजे ती. आता माहीत तर पडते माझ्यासोबत बोलली का. अहो काकू सकाळीच माझ्या घरी आली होती, मला काय म्हणते, मी नाही होती घरी, मै सून होती पोरगी होती. आता आवाज दिला असं तिनं, शांताबाई. आता काकू माझ्या घरी आहे 3 सिलेंडर, कायले खोटं सांगू बाई, जे आहे ते खरं सांगतो तुम्हाला. आता 3 सिलेंडर आहे, तर मी काय केलं, मागच्या महिन्यात 300 तिने भरून ठेवले, एक लावलं आहे, एक लावलं आडीपाडीनं मी सगळे भरून ठेवले. मग एक भरलं आहे तर ते लावलं. आता ते अर्ध्याच्या जवळपास असन, कारण मैसून सारा स्वयंपाक चुलीवर करते, आणि खिचडी कधी कुकर वरण भाताचा, आणि काही पदार्थ करायचे असले अर्जंटमध्ये, नाही तर मग हे नाही करत काय आपण, काय म्हणते त्याला, कोणतं काही करतो, चहा पाणी हे साठी गॅस वापरते, आणि पोळ्या भाजी जे जास्त करायला लागते, भाकरी याच्यासाठी चुलच वापरते.
आता इंधन आहे म्हणते आपल्या घरी, आणि तिला सवय आहे मायच्या इथून चुलीवर करायची, आणि तशी झोपतीची आहे ते, तर ते चुलीवर करते. मग आमचे सिलेंडर पुरते कणी, 3च सिलेंडर आम्हाला 12 महिने चालले जाते. 12 महिन्यात आम्हाला 4थं सिलेंडर आणायला लागत नाही, त्यातलंच पुरून उरते लागन तर. पाय बरोबर तू सून आहे का नाही, आजच्या जमान्यात आहे का नाही अशा पोरी. नाही तर मग हे रंजू, हे तर काय म्हणते पहिले चुलीवरची सोय, तरी कायच्यावर आली गॅसवर. आता म्हणते सप्पा चुलीवर करत नाही म्हणते. अशा जीव काढा बायका आहे. हा, मी म्हणतो 4 दिवस केलं तर काय बिघडते. आता शार्टेस आहे म्हणते, तर मी तर 12 महिने चुलीवरच करतो बाई. आता मला गॅस घेऊन दिला ना, आता 3 वर्ष झाले माझ्या घरी गॅस घेतला. 2 सिलेंडर मी ठेवतो, दोन्ही भरून ठेवतो. माझ्या घरची भरले आहे, एक लावलं आहे आणि एक भरून ठेवलाय. पण मी आता कोणाला देत नाही हो बाई, कारण आता भेटून नाही राहिले म्हणते, आणि भेटते ना तर अतोनात महाग झाले म्हणते. मग जुन्या किमतीत गेले देऊन मी काय नवीन किमतीत विकत आणू काय. तर मला गेले सिलेंडर नाही मागितलं तिनं, तिला माहीतच नाही माझ्या घरी 2 आहे म्हणून. पण आली होती इंधनासाठी. माझ्या सुनीनं तिला नाही म्हटलं, काकू म्हणे एक कणीले दिलं म्हणे कांताले. आता कांताले दिलं म्हटलं तिला काय मी कांताच्या घरी जाईन म्हणून, आणि एक लावलं आहे म्हणे, एक खालीच आहे म्हणे माझ्या घरचं, असं म्हटलं. मग आता याच्यात काही झालं काय. आता बहाणा जर करून राहिला समोरचा माणूस, तर मग कायले मागावं त्याला. समजून जाऊ का ह्या याला द्यायचं नाही बा, चला जाऊ तिथून. खूप बोलली म्हणते, तिला खूप बोलली म्हणते. मग तिथून आली आणि मैसून काही बोलत नाही, भांडण नाही करत म्हणून तिला कोणी बोलते. त्याच माझी पोरगी असते तर तिनं काढून ठेवून दिली असती हिची. पण मैसून बोलत नाही बे कोणाले. तिनं ऐकून घेतलं आणि चालली गेली घरात. बाकीचं मग तिनं ठेवून दिलं. मग ते हिच्या घरी गेली म्हणते, इले विचाराले का ते आणलं काय. आता इले काही माहीतच नाही, ते हे काय म्हणा नाही म्हणून दिलं. हो, आता तिला माहीतच नव्हतं काही, तर हे काय कशी हो म्हणून तिनं नाही म्हटलं. तिचंही बरोबर आहे काय ना. पण इले चोन केले काय करू तिच्या घरी जायची. खासकन मोठ मोडती, चुलीत घालती आणि स्वयंपाक करती. इकडे तिकडे हिंडते, तेवढ्या वेळात स्वयंपाक होते. हो, याला त्याला कायले मागत बसा लागते. हाय ना बा काकू. पण नाही, हिच्या घरी गेली, मग हिच्या घरून घरी गेली असं नाही म्हटलं तर. मग इथं नाही म्हटलं तर मग हिच्या घरून ते चालली गेली. मग त्याच्यानंतर आता आम्ही तिकून आलो, हे माझ्या घरी आली सांगाले असं असं झालं म्हणून. तिकून आम्ही येऊन राहिलो, मग ती दिसली ना मला तिथं कोणत्यावर, तिच्या हातात होतं सामान काही. तर बस अशी दिसली आणि तिला म्हटलं रंजू रंजू असं म्हटलंस, तर अशी पयाली कोणी पाठ फिरून दिली बाई. इकडे येऊन तर इकडे राहिली होती, पण पाठ फिरून दिली आणि चालली गेली घरात. व तशीच आहे हेकोड तोंड्या वानाची, तोंड हेकोडं करते आणि उठून पळते. नाही तर मग बापा भल्ली येल ते भल्ली दात काढू काढू येल ते आपल्यासोबत, येल पाडी लेखाची. हो, पण इथल्यानं झालं काय काम तिचं. आता काय तिला काम पडणार नाही का माझ्यासोबत कधीच. इन नाही माझ्या घरी, आता माहीत पडते ना इले काम नाही पडत काय. तर असं कोण आहे का कोणाच्या सोबत काम नसते पडत. हा, असं नाही म्हणत मी का माझ्यासोबत पडते म्हणून. मलाही कोणासोबत पडते आणि तेही माझ्यासोबत पडते. एकामेकासोबत सगळेच काम पडत असते. पडत नाही तर काय तर सारेलाच पडते. असं आहे बाई काकू. ते चला जातो मग आता घर जवळ करतो. या पोराच्या या लागलं मला इकडे. हा, ते भेटली गिटली तुम्हाला, आणि आता जर तिने इंधन काढी काही मागितलं ना, दे जा नका, तुम्हाला इकत आणा लागते. आणि मी काय म्हणतो, तुम्हाला जर लागलं ना माझ्या वावरातून एखादी बंडी घेऊन ये जा इंदाची. ते संताराचं तोडून ठेवलं आहे का नाही, काड्या जाड्या मस्त, तर घेऊन जा 1-2 बंड्या. कारण आता हे सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणते काकू, भल्ला शार्टेज आहे म्हणते. मग इंधन काढी तर लागलीच, कुठं जाणं आणाले. तर म्हटलं घेऊन ये जा म्हटलं आपल्या वावरातून, जेव्हा गरज पडेल तुम्हाला तेव्हा. हा, काही विचारायची गरज नाही कोणाला. जायचं तिथं गंज लावलेच आहे, घेऊन यायचे भरून. माय बरं म्हटलं व शांती, त्या मला इंधन घ्यास लागत होता. आता मी तर पाहूनच राहिली कोणी आहे काय, ते येते का नाही विकणारे मोड्या घेऊन, तर तेही असं म्हटलं तर घेऊन घेतो. मी पाहूनच राहिली होती त्याची वाट. पण आता म्हटलं माझ्याच तर घरी किती काय व, आता थोडंसं असन असं कवट्या 2 कवटे असन, त्यातलंही तिनं घेऊन गेली 5-6 काड्या. तिला समजलं नाही का आता हे म्हातारे बुडाबुडी कुठून आणून गड्या. हा, त्यातलंही नेले तिनं. म्हटलं जाऊ दे गड्या, आईला हिच्या कामात आपण पडलो, आपल्याही कोण ना कोणी पडणच म्हटलं. असं आहे, देव भलाई करते म्हणते ना, अशी गोष्ट आहे. तिनं जरी 5-6 नेल्या, पण आज त्यामुळे काय म्हटलं काकू घेऊन जा. आता राहिलं बाई बंडीचं भाडं, तर ते तर आपल्याला द्यास लागल आहे का नाही. बंडी नाही तर मग तो आहे नाही काय, कोणता परभाकर भाऊ कोणता होय तो, त्याचा ट्रॅक्टर नाही काय, त्याच्या ट्रॅक्टरात घेऊन आण. नाही तर तो काही पैसे जास्त घेत नाही, गावातल्या लोकांपासून पैसा कमीच घेते. डिझेल पाण्याला लागते ना तेवढाच घेते, आणि तुमच्यापासून कमीच घेईन. तर म्हणून पाहिजे त्याले, म्हणा दे म्हणा एखादा ट्रॅक्टर आणून. 2 बंड्यात एकाच ट्रॅक्टरात बसून जाते. आनानं गुळ लावून दा साजरा. हा, आणि कोणा मागतलं सप्पात हाय नाही म्हणा, पैसे लावून इकत आणायला लागते म्हणा. आणि तुम्हाला काय देऊन देऊ काय म्हणा मी फुकटचं. हो बटे, तसं म्हणणं शिकाच लागते. आपल्याकडून कोणी पहिलेपासूनच असा स्वभाव आहे, नाही म्हणत नाही आपण, आलं कोणी तर घेऊन जा बापा. हा, असं वाटतं आपल्याला दुकान चालवा लागते, अशाने आपले ग्राहकही तुटून जाईल. मग म्हणून काही म्हणता येत नाही बिचारे. काकू, आता कसं असते, ग्राहक कसे तुटन, दुकानातला सौदा आणि ते घरची वस्तू नेण्यात फरक नाही काय. दुकानात या ना तुम्ही, पैसे द्या, वस्तू घेऊन जा. हा, नाही दिन तेव्हा म्हण जा, घरचंही ज्ञान काय तुम्ही, ते इकत ज्ञान लागत काय कोणाली. हो बापा, ते तर आहेच व. होते शांती, करते तू वरचीवाला बरोबर.
बरं घेऊन जा मग लागलं तेव्हा तुम्हाला. काय मी यायला सांगून ठेवत काय येते म्हणून कौसा काकू. तर तुम्ही कधी लागलं तुम्हाला तर घेऊन येता, ट्रॅक्टरनं घेऊन येता भरून. कारण आता मलाच ताना लागते, एक ट्रॅक्टर मला यायला लागते. कारण आता माझ्या घरचंही सरत आलं तर माझ्या घरी आता बंडी गिंडी आहे तर येऊ ना घेऊन येते हे याची आप्पा. त्याचं काही टेन्शन नाही, 2-3 बंड्या आणल्या तर माहिती आणतच राहते वरच्यावर तर बंडी बंडी भरून. सलई तुटते लाकडे तुटते, चालूच राहते छटाई कटाई. त्याच्यातलं घेऊन येत असतो आम्ही चुलपेटवाले, रोज चुल पेटवतो. याची माहिती रोज चुलीवरच करते सारं. चला येतो काकू मग. काय हो ये ये मग. हा म्हणते चाल ना, इथंच राहतं काय आजीच्या घरी. खाल्ली वाटते अर्धे पडते नाही असं आहे हो काकू. याचं पा खिसे झाले खाली याचे, द्या अजून 10 रुपये त्याच्या खिशात टाकून. लेकरू होय बाई, खातेच खासाठी तर मागतेच ते घेऊन. आता नाही पाहिजे, नाही पाहिजे आजी, जाकी झालं. पाय व झालं म्हणते तुझ्या नातू, त्याच्या मायसारखा आहे तो. पाय त्याला गरज नाही तर पाहिजे नाही म्हणते. आता खायचा माय काकू, इकून जाईन ना म्हणून दे म्हणून मले. अजून या लागन मले. दुकान बंद झाल्यावर काय अर्ध्या रात्री येऊ काय मी तुमच्या घरी चॉकलेट आणण्यासाठी? अहो गरज पडली तर येऊन जात जाय घरी. दुकान जर बंद असलं इकडून तर घरातूनही देतो मी, असं काही नाहीये. घरात काही ना काही ठेवतच असतो. कारण कधी कधी काय होते, लहान लहान लेकरं राहते की बिचारे, ते येतेच घरात मागाले. दुकान बंद असलं म्हणजे तर ठेवा लागते मला तिकडे. तिकडे 1-2 भरण्या पुढे पाडे ठेवत असतो मी. असं काय, बरं ठीक आहे ना, येऊन जात जाईन तिकडे. म्हणते चल मग आता घरी. कांता चालली मग मी घरी. आता काय तू जाता ना, आता घरी जाता ना इकून इकून इकडे. आता तुझ्या घर जवळ आहे, चालले जाय. आला असं त्या घरचा बुवा घरी. हो आले असं ना, आले म्हणजे बसते ते. त्याला माहित आहे कुठं जात नाही येत नाही तर गेली नाही म्हणजे मग त्याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. बातच बसते ते आपले घरात येऊन बसते, टीव्ही मी पाहते मी येईपर्यंत. नाही चालली जास्त उशीर झाला तर जेवते झोपूनही जाते. बरं आहे बाई तिच्या माणसाचं, जेवते झोपून जाते. आमच्या माणूस सारा गाव फिरायचा होय. हा कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, हा सारा घाव डोक्यावर घेते माणसं आमच्या घरचे असे आहे. पण असं नाही, बायको नसून घरात तर खाऊन पिऊन घ्या बा आणि लोटून राहा, आराम करा. नाही त्याला हातानं वाढून द्या लागते. त्याला काय फक्त चारून नाही द्या लागत एवढंच आहे. नाही तर चारूनही द्या लागलं असतं टाइम पडला तर. असे तर माणसं आहे. नाही माझ्या घरी एवढं टेन्शन नाही आहे, मी पहिल्यापासून लावलंच नाही लाडक. पण तुमच्या हातानं घ्या, जेवानं खाऊन घ्या, झोपून राहा तिकडे. तसंही त्याला घरात आलं का खायची घईच राहते. हो ज्या माणसाला घई नाही राहत का नाही ते बसते बायकोची वाट पाहत. ह्या माणसाला तर घरात आलं का काय सुटते. फक्त एकट्यांचा डब्बा घेऊन जाते, काही खात नाही ना मत नाही. मग मग आले घरात का काय खाऊ ना काही नाही असं करते. मग भाजी पोळी जेवून घेते आणि आराम करते. मग आपण जाऊ मग. आणि मी कुठं जाते नाही ना, रोज घरीच राहतो ना. चल मग आता जातो काय. हो जाय मग. आजी चल 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 घरी चल. हो रे आली नाही, येतो ना. आता पाहिजे शांताबाई, जराशी सबक शिकून घे त्या रंजू जवळून. हो शिकली आता. आता काय शिकायची राहिली अजून मी. बाय मुन्नी तू कशी आली इकडे आज? आली बा काकू, सामानासाठी काही ना काही लागतेच ना आपल्याला. आता कसं आहे, घर म्हटलं म्हणजे काही ना काही खायला लागतेच, त्याच्यासाठी आली. माय बे शांताबाई तुम्ही येता का इकडे? बापा तुम्ही येता काय म्हणजे तू येत असता का इथं? मला माहित नाही तू इकडे येतं म्हणून. मग म्हटलं तुझं घर तिकडे पडते बा, तर इकडे येत नसन म्हटलं तुझ्या कौसा काकूच्या दुकानात. नाही मी इकडेच येत असतो. हे काकू कनी बरोबर भाव लावते कोणी सामानाचा. आणि तिकडचं दुकान आहे की नाही आमच्या घराकडलं, तर ते ना 5-10 रुपये जास्तच घेते कोणाही सामानावर. मग आपले 5-10 रुपये फुकटचे आले काय शांताबाई? मग मी इकडेच येत असते काकूच्या इथं. सगळ्या मालाचे भाव पाहिले मी. तिकडे जेवढे आहे ना त्याच्यापेक्षा 10 रुपयाने इथं स्वस्तच आहे म्हटलं. हो का हो, चांगलं आहे ना बाई. त्या काकू पहिल्यापासूनच सामान चांगलं लावते आणि सामानही चांगलं राहते याच्याजवळचं. नाही तर कोणाजवळचं किडिकलं मिळकलं असं राहते. हो ना शांताबाई. काय घेतलं मग शांताबाई? तशीच चाललं तुम्ही तर खाली. मी सामानाला नाही आली होती, ह्या पोरासाठी आली होती. याले चॉकलेट पाहिजे म्हणे घेऊन, तर 5-10 रुपयाचे चॉकलेट घेऊन दिली याले, तेवढ्यासाठी आली होती. असं काय, मला कधी तेलाचं पाकिट पाहिजे होतं. आहे काय काकू तेलाचं पाकिट? 1 किलोवाला पाहिजे होतं. हो आहे ना. एकच पाहिजे का 2 पाहिजे? नाही एकच पाहिजे बा सध्याचं. आता एकात होऊन जाते, मग भागून जाते. बाबा तू तर इकडे होती काय ना, गंगाच्या घरी, गंगाराम भाऊच्या घरी इकडे खटल्यात. हो तिकडेच आहे ना मग मी. तिकडेच आहे. आता ते तेल सरलं वाटते. तर पूनम काय म्हणते मला, काकू म्हणते मावशी म्हणते आणता काय म्हणते एखादं तेलाचं पाकिट. आता तिच्या सासूला सांगितलं बाई, तर तिची सासू कधी बोलते सुनीले. मग आता सून कशी मला म्हणते चुपचाप मध्ये, म्हणून मी चुपचाप आली. मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, आपण काही कोणा सुनी वायरीचं करावं म्हटलं, आपणही सुनत होतो कोणाच्या घरचं. म्हणून मग मी येऊन गेली इकडे चुपचाप मध्ये लपून. हो बरं केली व बरं केली. ते काय म्हणते तर आहेच तशी गंगा, सुनीले भल्ली बोलते बाबा. पोरीलेच तर बोलते, ते तर सुनीची काय गोष्ट लावली. झाली मग केली तिने तयारी काही? आणलं काही दिले पुरले पैसे दिले तिने आता सामानाले? हा काही नाही दिले. माझ्याजवळचे दिले. मग मी शेवटी तिला घे म्हटलं, तुला काय सामान आणायचं आहे तर घेऊन घे म्हटलं. तू काय नाराज होतं म्हटलं. आता त्या पोरीले मी लहानपणापासून वागवलं, माझी मन दुखते बाई तिच्यासाठी. तिनंच आणलं मला त्या घरातून. मावशी तिथं नको म्हणे, इकडे चाल म्हणे. तर मग आली मी. आता ते मलाही बोलते बाई, माझ्यासोबत भांडण करते. पण आता जाऊ दे म्हटलं. त्या दिवशी नाही का मी मजूर नेला होता वावरात,
भली बोले मले, पण ऐकून घेतलं बाई मी आता. लेकरासाठी त्या माणसासाठी ऐकून घ्यायला लागते जरासं. स्वतःची बहीण असून काही सरकी आहे काय ते? कशा आहे, सगळ्या बहिणी तरी चांगल्या राहते काय शांताबाई? राहणाऱ्या राहते हो सगळ्या बहिणी चांगल्या, असं नाही आहे. घेऊन चालते एकमेकीले, कमी जास्त असलं तर. याच्यासारख्या नाही राहत सगळ्या. हे नाही ना तशी. आता हे अशी आहे बाई, मला भागवा लागते, चालवा लागते. आता माझ्या माणूस नाही राहिला म्हणून, नाही तर मीच काय राहिली असते याच्या घरी. जाऊ दे हो, हे दिवस निघूनच जाते. राहते काय, कोणाचे दिवस राहिले आहे काय? आता एखादं बाई पोरग पारग वय असतं तुले, तर तू काही ना काही राहिलं असतं. मग नाही तर काय हो शांताबाई, कोणी आहे नाही ना काही नाही सहारा. आता तिच्याच लेकराचा सहारा घ्यायला लागते. आणि बरतीचे लेकर मला अंतर देत नाही ना, मी त्याला देत नाही. म्हणून ते लेकर बिचारे चांगलेच आहे ते. तर इले नाही भावत बाबा, म्हणून मी त्याच्या दूर राहायला पाहिजे. जाऊ दे, होतच असते, चालूच राहते. चला बा मग, पहा असं राहते घरात, गावागावातले कंडिशन नाही काय. कोणी फुकते, कोणी रुसते, कोणी कसे. पहा मग शांताबाईचे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रोज व्हिडिओ पाहत जा शांताबाईचे. भेट मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ.